मुंबईमध्ये 10 किंवा 11 जूनला पावसाची सुरुवात होणार तर 15 जून पासून मान्सून महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाचा अंदाज। मान्सूनचं आगमन होईपर्यंत नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार। येत्या 3 जून पर्यंत तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। गोंदियाच्या नवेगाव बांध परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, झाडं आणि विद्युत खांबांची पडझड तर अनेक घरांवरील छत उडाले। काल संध्याकाळी तुमसर तालुक्यामधील नाका डोंगरी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसानं शेतातील कापणीला आलेलं उभं भातपीक जमीनदोस्त, आष्टी गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले। राज्यामधील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समितीची स्थापना। नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान यांच्या नेतृत्वात पाहणी समिती स्थापन। धुळे शहराला जास्तीचा पाणी कपात करण्याचा महापालिकेचा निर्णय। पाणी प्रश्न गंभीर झाल्यामुळे शहरामध्ये 8 ते 9 दिवसांनी पाणी पुरवठा। धाराशिव जिल्ह्यामधील 21% पाणी स्रोत दूषित। जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीमध्ये बाब उघड। दुष्काळामुळे पाणीसाठा कमी, त्यात पाणीसाठा दूषित असल्यानं पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट। वर्ध्यामध्ये 45.2 तापमानाची नोंद। उष्माघातापासून बचाव होण्यासाठी नागरिकांकडून खबरदारी। उन्हापासून कधी सुटका होते याची नागरिकांना प्रतीक्षा। महाडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृतीचं दहन। मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासामध्ये समाविष्ट करण्यास आव्हाडांचा विरोध। आंबेडकर प्रेमी म्हणून आव्हाडांनी केलेल्या घटनेचा निषेध। त्यांनी तत्काळ देशाची माफी मागावी, अमोल मिटकरींची मागणी। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गट आक्रमक। आव्हाडांचा फोटो फाडत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मालगाडीचे काल 8 डबे पालघरजवळ घसरले। दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेचे 3 ट्रॅक बंद। विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णतः ठप्प। 18 तासांनंतर पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं सुरू, मात्र लोकल सेवा अजूनही ठप्प। पालघरच्या दुर्घटनेनंतर सध्या दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर सुरू। अजूनही 5 ते 6 तास काम पूर्ण व्हायला लागतील, रेल्वे प्रशासनाची मागणी। पालघर यार्डामध्ये मालगाडी घसरल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत। लांब पल्ल्याच्या गाड्यांना विरार ते डहाणू दरम्यान थांबे। पालघर मालगाडी अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणार। पश्चिम रेल्वेचे डीआरएम नीरज वर्मांची माहिती। संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्ववत होण्याचाही व्यक्त केला विश्वास। मुख्यमंत्र्यांचा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाच्या तपासाची मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती। आरोपी कितीही मोठा असला तरी कारवाई करा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना कडक शब्दात दिली समज। पुण्यामधील अपघात प्रकरणी ससूनचा डॉक्टर तावरेच्या घरी पोलिसांची धाड। घराच्या झडतीवेळी पोलिसांनी तावरेच्या घरून काही सामानही चौकशीसाठी घेतलं ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।